मित्रांनो आपण आलोय पुसेगावात का आलोय मित्रांनो तर रेवलकर वाडीचा एक खोंड होता मित्रांनो. आपण मागे मुलाखत घेतली होती रेवलकर वाडीच्या खोंडाची आणि सांगितलं की बाबा शेतकऱ्याची वस्तू आहे आणि तुम्ही इकडनं तिकडनं बैल आणता, परंतु शेतकऱ्याची वस्तू घ्या कधी पण. आणि कसं होतं, ओरिजिनल ती ओरिजिनलच शेवटी तुमच्या भागातली आहे. आणि तुम्ही घेतली, तुमचं नाव सांगा आधी. माझं राजेंद्र बाळासो शेडगे पुशेगाव. कुठं बघितलेली वस्तू? आम्ही तुमची मुलाखत ऐकल्यानंतर मग आम्हाला माहिती पडलं की हा खोंड विकायचे आमच्या जवळ असल्या कारणानं मग मला ते तुमच्या मुलाखतीमुळं माहिती झालंय. मला सांगा मित्रांनो, हे महत्वाची गोष्ट आहे आणि माहितीतला आहे शेवटी. मिस्त्री काय सांगचाल, काय म्हणजे शेवटी खट्ट ओरिजिनल कुठली गोळी सुद्धा त्याला न पाजणारी वस्तू आहे तुमची. हो, ही काय दिशे आपला बैल आहे, एक नंबरच वस्तू. आपण पेळगाव फटीव पण पळालो होतो, 606 बिनजोड केले ते त्याच्यावर. बर. आणि कोरेगाव मध्ये 3 वेळा राहिलाय. बर. आणि आता दिल्यावनं पण ह्यांच्या घरी काल राहिला. बर. ही काय आपली म्हणजे त्यांचं नामचं प्रेमानं म्हणले देऊन टाकला प्रेमानं. त्यांनी सगळे पैसे आम्हाला दिलेत, त्यांचा आमचा व्यवहार क्लिअर झालेला आहे. स्टॅम्प वगैरे काय? स्टॅम्प पण झालेला आहे, पैसे पण त्यांनी रोख मला दिलेत, रक्कम पण माझ्या मनासारखी त्यांनी दिलेली आहे. बर. आणि माझं गॅरेज पुशेगाव मध्ये असल्यामुळं हे आपला बघाय गावल जवळ आहे, त्यामुळं ह्या निमतानं आपलं देऊन टाकला त्यासनी प्रेमानं. बर. आणि त्याने आपली रक्कम दिली, सगळं व्यवस्थित व्यवहार झालाय. त्यांच्या घरी आला काल कोरेगावात 2 वेळा पळाला, 2 वेळा कडनं चांगली गाडी पळाली आणि गुलाला पात्र झाला. गट सेमी पडणी फायनल पण हो, एक नंबरातच मित्रांनो कडन पडले. आणि ह्या वासराचा माठ सांगितलं मित्रांनो, तुम्ही जर माठ बघितला तर मोठ्या मापाचा बैल आहे. आणि म्हणजे त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस मिस्त्री काय सांगितलं, मी बघितलं त्यावेळेस सांगितलं तुम्हाला. तुम्ही म्हणला होता ह्यो काहीतरी बाबा करून दाखविल. आणि त्याच्यावर तुमची मुलाखत झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं पिंडीचं पोत्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तरी तुम्ही मला 8 दिवसानं दिलं. ते मी अर्ध चारलं, अर्ध्यावर ह्यानं 2-3 गुलाल केलं, त्याच्यावर आमचा ह्यांचा व्यवहारच झाला. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला रिझल्ट आहे? रिझल्ट म्हणजे तब्येत बिब्येत जितल्या तिथं सगळं एक नंबर, खाणे पाणी पिणं, फ्रेशपणा, एका दाव्यावर बांधल्या उड्या मारणे, लय तेजपणा येतोय त्यानं. आता माझ्या घरी आणलंय मी एक धनगरी खिलार वासुर आहे बारक, त्याला पण चालू केलंय ते तुमचं खाद्य. बर मित्रांनो बघा, मला एक म्हणायचं की बाबा ही वासरू एक नंबरातला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवला की बाबा हे धनाभाऊन सांगितलं हे वासरू चांगल्या मुलाखतीच्या माध्यमातून, आणि तुम्ही ते घेतलं. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही बाहेर इकडे तिकडे पैसे घालवताय की बाकीच्या वस्तूला, तसं ही आपल्या गावाकडची म्हणजे खिलार वस्तू किंवा एक गावठी शेवटी आपल्याला म्हणजे कायमस्वरूपी टिकणारी वस्तू आहे. कसं आहे, तुमच्या ह्याच्या माहितीप्रमाणे आम्हाला त्या खोंडाचा फेरबिर बघितलं आणि त्याच्या ह्याच्यावरच आम्ही त्याला घेतलेला आहे. आणि चांगली किंमत मिस्त्री, चांगली किंमत दिली तुमच्या मनात, चांगली किंमत मोकळ्या मनाने दिला ना. मोकळ्या मनानं, म्हणून तर ते राहिला. आणि त्याने पण आम्हाला रुपया ठेवला नाही, सगळं त्याने आम्हाला कॅश मध्ये दिला. त्यांनी सगळे आम्हाला कॅश मध्ये सगळं पैसे दिले एक जाग्यावर. काय झालंय, तुमची मुलाखत ऐकली त्यानंतर मग एक तासाभरातच ह्यांना आम्ही कॉल केला, बाबा बैल विकायचे का कसं काय. हे म्हणले हो आमच्या सगळ्यांचा विचार आहे, घरच्यांचा बैल विकायचे. मग मी एक तासाभरातच मी त्यांच्या घरी गेलो आणि म्हटलं ऍडव्हान्स वगैरे काय असेल ते ठरवलं. आणि उद्या सकाळनं सगळी रक्कम देऊन आम्ही आपलं बैल आमचा घेऊन येतो असं म्हणलं. मग त्यांनी पण माझ्या शब्दाला किंमत दिली. त्यांच्याकडे 2 पार्ट्या मुंबईच्या येऊन बस म्हणजे फोनवरनं त्यांनी थांबवल्या होत्या की बाबा काय नाही, शेजारचीच पार्टी आहे, आपण पुशेगावातच दिला तर कोण द्यायचा, असा यांचा बी ठामपणा होता आणि माझा बी ठामपणा होता, आपण बैल पुशेगावातच घेऊन यायचा. काय बाबा काय सांगताल बैलाबद्दल, काय सांगताल बैल कसा आहे, काय तब्येतीची म्हणा किंवा बैल लांबार उंबार हातापायाला सगळं 100% लाभणार. पण हे काय बरं का तुम्हाला सांगतो, जर तुम्ही व्यवस्थित पळवला, व्यवस्थित सगळं पहिरं केलं, म्हणजे टाइम टू टाइम त्याला सगळं बघितलं, तर ही तुम्हाला 100% एक नंबरातच पळवणार. हो चालतंय की, ते पायर बी आम्ही चांगलेच करणार त्याचं इथून पुढं पण. बर. आणि ते आम्ही पण घेतल्यानंतर त्याला कोरेगावात पहिलंच मैदान काढलं आणि त्या पहिल्या मैदानातच त्यानं आम्हाला गुलाल दिला. ते आम्हाला आनंद मोठा आहे त्याचा. काय मिस्त्री सांगताल फ्रेशपणा काय वाटतं तुम्हाला आता?
फ्रेश म्हणजे याला आपण ते तुमचं ते पोतं चाललं का नाही तिथपासून लय तेजपणा आलेला आहे. हम्म. त्यात आता अर्ध राहिलं आता ह्यासाठी पण म्हणजे त्यातलं देणार आहे किंवा आपण आता मला अजून एक पोतं द्या ह्याच्यासाठी आता म्हणजे काय होईल आणखीन फ्रेश होईल. मिस्त्री खरोखर माझ्या समोर म्हणताय तुम्ही का नाही, खरोखर त्याचा खरोखर. रिझल्ट आहे मला सांग कसं असतं माहिती आहे का काय काय नुसतं मुलाखतीसाठी पण नाही आपल्याला फक्त तुम्हाला काय जाणवलं मला सांग 100% ते पाणी पितय चांगलं वैरण खातय चांगलं आणि मूळवर येतोय हम्म. फ्रेश एकदम फ्रेश होतोय खोंड. बरं. त्याला गोळी नाही दवा नाही काय नाही एकच नंबर ती काम आहे. कितीला घेतलं काय नाही काय सांगायचं? कसं आहे हे आमच्या दोघातच ठरलेलं आहे घरगुती व्यवहार झालेला आहे बरं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांना भरपूर रक्कम तशी दिलेली आहे आणि त्यांनी पण ती घेतली बरं असं आलंय. तुम्हाला रक्कम व्यवस्थित तुमचं मन शांत झालं 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 मग तुम्हाला माग नाही लागली वस्तू आम्हाला बाग नाही वाटली आम्हाला पहिल्या मैदानात त्यानं आमचे सगळे पैसे फेडले. हा. पहिल्याच मैदानात सगळे पैसे फेडले म्हणायचे. म्हणजे पहिल्याच मैदानात राहिला विषय संपला. 22 तारखेचा व्यवहार झाला आणि त्यानं आज 25 तारखेला तर आम्हाला त्यांनी गुलाल दिला 26 तारखेला आम्हाला त्याने गिफ्टच देऊन टाकलं नवीन वर्षाचं. नवीन वर्षाचा पहिला गुलाल तुमच्याकडे आल्यावर आमच्याकडे झाला फ्रेश म्हणजे जरी पळून मला वाटतं 3 फेर झालं पण मस्ती करते बैल 2 फेरं पळून आला तरी पण त्या बैलाची होकाचो नाही म्हणजे एवढा बैल तरी तो थोडा आजारी होता तरी त्याच्या जिभेला काटा आलं ते नॉर्मल आलं ते तरी तो नाराज होता पण तिसऱ्या फेराला तर लय मस्ती करतो तो. पण इथं आल्यानंतर काय हे म्हणजे दावण बाद आली 2 दिवस तो नाराज राहिला होता खाल्लं नव्हतं. मी आता इथंच आहे ना माझं गॅरेज पुशेगाव मध्ये म्हणून मी याची वरची वर गाठ गेला याच बर. 2 वेळा मग बघितलं आम्ही साधं एरंडाचं काटूक दिलं पण तरी तो त्याच्यावर तेवढ्या तो फ्रेशच. बर. त्याला काय दवा गोळी काय लागत नाही ती दिशी हत्यार आहे हे पळतच राहणार. बर. ही इजत नाही थांबत नाही. बरं आता काय रतिवाद बदल इकडे तिकडचं काय नाही आता रतिबात ही म्हणजे आता आपलं जे आहे का नाही पोत ते चालू करायचं अजून त्याला फरक पडणार 100%. बघा मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे कारण कसं असतं काय काय लोक नुसती मिस्त्री मला सांगा की फक्त जाहिरात करायची किंवा काय करायचं म्हणून काय काय लोक म्हणते ती पण तुम्हाला म्हणजे काय माहिती आहे का अनेक तुमच्या मुलाखती अनेक लोक घेणार आहेत तुमच्याकडे बघून ह्या विषयावर मला सांगा की खरोखर त्याला रिझल्ट आहे का मला अजून त्या पद्धतीने 1000% ह्याचा रिझल्ट आहे 1000%. कारण मी चारलेला आहे मी अनुभव घेतलाय माझा अर्धच पोत सरलेला आहे आता अर्ध दुसऱ्या पिलासाठी ठेवलंय आता मला अजून एक तुम्ही द्या ह्यासाठी. चला मित्रांनो बघा ही महत्वाची गोष्ट आहे आणि मला सांगा व्यवहार सगळा दोघांच्या ह्यानं झाला दोघांच्या ह्यानं झालेला आहे व्यवहार क्लिअर व्यवहार झालेला आहे. मग आता पायऱ्यात मोठ्या पायऱ्यात दिसणार मोठ्या पायऱ्यात बैल पळणार दिसणार. तुम्ही आता पहिल्यापासून तुमची ही कितवी खरेदी आहे आमची 5वी खरेदी असेल. आणि किती आता किती झाले खरेदी 4 खरेदी झाले हो 4 राहिली खरेदी होत्या. ते पहिली खरेदी इथनं राठोड पासून घेतला होता बैल आम्ही राजा म्हणून तो बेळगावला दिलेला आहे आणि दुसरी खरेदी त्या विठ्ठल ड्रायव्हर कडून घेतलेली होती बुथचे तो पण पुण्यात दिलेला आहे आपले आणि काय ते जाधव राहुल बापू जाधव त्यांना विकला तो. आणि तिसरी खरेदी आहे ती विठ्ठल बुथचे विठ्ठल ड्रायव्हर आहेत का नाही त्यांचा छोटा सर्जा तो खरेदी घेतला. तो पण नंतर काही दिवसानं बेळगाव मध्ये दिलाय. ही कुठली आणि ही खरेदी आमच्या गावातली आहे विक्रम जाधव त्यांच्याकडून हा घेतलेला आहे. ह्यो पण 2-3 वेळा फायनल मध्ये राहिलेला आहे. तुम्हाला ह्याच्याकडे काय आशा आता काय नाही यानं फक्त कसं आहे गुलालच देत राहू बाकी काय नाही. तुम्ही ते असं पैर केलं पाहिजे त्या लेवल त्याला टॉपच पायऱ्या करणार आहे आम्ही. तुम्ही आता एवढी मोठी खरेदी केली मी चांगली खरेदी केली मी म्हणत नाही की म्हणजे तुम्हाला म्हणताय का नाही तुम्ही चांगल्या किमतीने घेतलाय आणि त्यांचं मन म्हणजे समाधान झालं एक प्रकारे. मिस्त्री म्हणत होते धनाभाऊ आपल्याला एवढ्यापर्यंत आलं तर द्यायचं आणि तेवढ्यापर्यंत तुम्ही घेतला आणि म्हणजे काय काय सांगताल म्हणजे तुमचा उद्योग काय माझी शेती आहे 1-2 एकर शेती आहे आणि माझं हाराचा दुकान आहे सेवागिरी मंदिरापाशी गाळा नंबर 2 तिथं आपलं हारही बनवून आम्ही आपलं चालवतो हे बैलाचं. म्हणजे एक शेतकरी सुद्धा एवढा मोठा बैल खरेदी करू शकतो ते पण तुम्ही ही म्हैसुरी बैल असं जर खरेदी केला असता. आम्ही म्हैसुरी बैल खरेदी नसता केला तर आपला गावरान देशी बैल आहे आणि आपल्याला आमचे आई वडील पण बैलातच राहणार आम्ही पण बैलातच लहानाचं मोठं झालेलो आहे. त्यांना आम्हाला देशीच बैल पाहिजे
केला. तर जर बैल बघितला तर मी बोललेलो पण त्याचा जर बांधा बघितला की घोडचा सर्जा आहे दुसरा. आणि मला वाटतं ह्यांनी जर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी बघितल्या तर घोटवणी नाव करील तुमचं 100%. हा घोडच्या सरजेवाने दिसतोय बैल, तसं नाव आपलं करावं आहे ना आपलं. शिवागिरी चरणी प्रार्थना करतो तुम्हाला लाभावं ही वस्तू. चॅनल मार्फत तुमच्यामुळं आम्हाला हा खोंड भेटलेला आहे, त्यामुळं तुमचं पहिल्यांदा आभारी आहोत. ओके, धन्यवाद. आणि एक सांगून ठेवतो, ही बातमी पण मला आमच्या गावातले निलेश मदने आहे का नाही पुशेगावचे, त्यांनी मला पहिल्यांदा बातमी म्हणजे मोबाईलवर सांगितलेलं आहे. बर. पण त्यांचं बी मी आभार मानतो. ओके, काय मिस्त्री सांगचाल अजून बैलाबद्दल? आणि तुमचं डोळं भरलं मागायची. नाही बरं का, आपण प्रेमानं वस्तू दिली यासनी लाभावं आणि हे हिंद केसरी पुष्यगावचा व्हावं ही माझी इच्छा आहे. बघा मित्रांनो, आणि ते शिवागिरी चरणी तुम्ही प्रार्थना. हो, आणि त्यांच्या दारात मी लहानाचा मोठा झालोय सेवा, कारण की इथं माझं आयुष्य पूर्ण गेलंय. इथं माझं गॅरेज म्हणजे मी शिकलो पण इथंच, धंदा माझा पण व्यवसाय इथंच. त्यामुळं म्हणलं जिथं आपण आहे तिथं आपला खोंड असला आपल्याला बघाय कधी पण गावल, म्हणून आपलं हे प्रेमानं आम्ही किती जणी मागणी लय जाणे मागणी. जणांची भरपूर मागणी आली होती, पण सगळ्यांनी मी साईडला ठेवलं, थांबवलं होतं. ह्यांचा जसा फोन आला तसा मी दुसऱ्यांचं कॉल उचलायचं बंद केलं. सांगितले बाबा बैल दिलाय. बैल दिलाय, बरं. त्याच्यावर म्हणलं काय पण करायचं पण आपलं जवळ बैल द्यायचा. मिस्त्री तुम्ही मला विचारलं की काय करू धना भाऊ, सल्ला काय सांगचाल माझा? मी तुम्हाला सांगितलं की देऊन टाका आपल्या. हो, आपलं गरिबाचं काम नाही, तुम्ही म्हणला होता आपलं द्यायचं, देऊन टाका, हे तुम्ही मला सल्ला बोलला होता. बर. मग म्हणलं घेतला निर्णय आपण योग्य ते. समाधानी आहे तुम्ही? एक नंबर. पहिल्या मैदानात गुलाल दिला का तुम्ही, म्हणजे मागे त्याच्या कंटिन्यू, आणि काय सांगशील? काय नाही, तिनं पहिल्या मैदानात गुलाल दिला हीच आनंदाची गोष्ट. बर, पहिल्या मैदान कसं दिसतो? घोडे सरजा दिसते. हो सेम. बघितलं घोडे सरजा तुम्ही? हो आणि ही कसं दिसते? सेम त्या जगात. बर, तू काय सांगशील? ओय दानखा, कसा आहे खाद्याचा? खाद्याचा रिपोर्ट दिला का इथंच तुम्हाला? आणि तो हायच गोडच्या सारजगत 3-4 इस ते सोडूनच देत नाही कासरा. कधी पण बघायचा, कधी पण पळताना खालनं सोडला का नाही लय तडाका, फुल स्पीड. त्याला खालनं सगळी मला वाटतं 700-800 फूट तर गाडी काढून ते विषयच नाही, एकटाच देणार काढून. बैलानं फक्त 7च द्यायची, पुढं पण काय नाही, नुसता का शिपूट धरला संपला विषय, लावणार गाडी तो. पुढे पण पळते, पुढं पण पळते नाही बा. ड्रायव्हरला कळलं पाहिजे शिपूट हलवायचं परत. ते सांगावं लागतं आपण, फिक्स मध्ये असलं का नाही 300 फूट त्याला शिपूट शब्द बस तेवढं केलं की लावणार गाडी. नुसता शिपूट उचलून धरायचा, काय करायचं नाही, तो गाडी लावणार. बरं, आता शिकवलं कोणी आधी सांगा? शिकवलं म्हणजे आम्हीच गंगोतीच्या राणीवर आम्ही फेरं काढलं, तेव्हा होता की तुम्ही. गंगोतीच्या राणीवर फेरं काढलं परत, आणि परत बिनजोडच केल्या. एक पण बिनजोड हारलो नाही आम्ही, एक पण नाही हारलो. आणि कोरेगावात लगातार 3 वेळा राहिला, आणि ह्यांच्याकडे दिला त्या दिवशी पण कडनं राहिला. म्हणजे मला वाटतं जिथनं आपण मुलाखत घेतली सुरू पहिली, हो, तिथनं नाही म्हणजे बैल परत गुलालच तोडला नाही. ते गुलाल म्हणजे त्याला सोडलाच नाही, जाईल तिथं काय पण करणार, पण ते गुलाला पात्र होणारच. काय सांगशील? काय वासरू चांगला आहे, पहिल्या मध्ये राहिले काय. ओके, पैसे भेटले मला, पैसे भेटले. ओके, आता पुढे धरा कोण असते? ते काही आपली दोघं तिघ असते ती, पुढे धरलं पाहिजे व्यवस्थित. पुढे बाबा तिघ चौघ असते ती आमची सर. ओळख झाली गाड्याची? हो, मारत नाही मार. ओके, चला, धन्यवाद. पळून आलो 2 फेर हा. घरी येताना हा. पिकामध्ये असं वर उड्या मारायला लागला. वर येत हो, पिकामध्ये असं पाय वर टाकायला, वर्धनगडचे बाबा आहेत, त्यांनी असं इसनीला बांधलं, वर बांधलं. तेव्हा कुठं आमचं धाकधूक थांबली नाही, ते म्हणले आता काय करतोय काय कर. 2 फेर पळाल तर पिका उड्या मारा. उड्या मारायला येताना गाडीत आम्हाला भीती वाटायला लागली. 2 वेळा गाडी थांबवून आम्ही बघितलं, बाबा काय चाललं. एवढी मारा मागायची वस्तू. मला म्हटलं पिकअप मधून खोंडानं उडी मारली आणि खोंड गेले पळून. आम्ही थांबून बघितले, म्हणलं एक कसं काय झालं. तेव्हा मग गाडीत पिकअप हलवत होतं अख्खं झोला मारला तर खोंडानं 2 वेळा. रग आहे तेवढी मिस्त्री खरंच. लय करंट आहे त्याला. अंगात लय पार आहे. 3 फेरं पळू द्या, 4 फेरं पळू द्या, त्याला कटाळाच नाही, खोंडाला श्वास येतच नाही. त्याला कटाळाच नाही. जिथं आता फेरं हायचं पडलं बघा. एवढा गरम होतो तो, असं आहे त्याचं. ओके, चला मित्रांनो, धन्यवाद.